मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी धडा 13वा मोठी आई। आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते। किती छान असते आपली आई। या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे। तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे। हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे। तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिले। कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी, जमीन। जमिनीत काय आहे? माती। हेच का ती आई? तुम्ही म्हणाल, खरेच ते मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका। माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत। जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला। गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना। पाटी पेन्सिलीचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात। चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात, पण ऊस उगवतो कोठे? जमिनीत। रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत। केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात। जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता। साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात। आहे ना आपली आई मोठी? तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत। सूत कशाचे असते? कापसाचे। कापूस कोठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून। रेशीम कोठून मिळते? रेशमाची किडे असतात, तुतीच्या झाडावर ते जगतात। ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात। जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल। चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात। पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून ऐका, या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत। लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो। कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते। सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते लोखंड आणि कोळसा नसता तर। सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल। तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना अन लाकूड यांचे। घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत। दाराच्या कड्या, तुळ्या व बिजागऱ्या लोखंडी आहेत। यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली। विटा कशाच्या आहेत? लाल मातीच्या। लाल माती कुठून आणली? जमिनीतून। चुना कुठे मिळतो? जमिनीत चुनखडीचे खडक असतात, चुना या खडकांपासून तयार करतात। लाकूड कुठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले। दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलुपे, खिळे बसवले आहेत। हे लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते। तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल। तुम्ही दूध, दही, तूप खाता, गाई म्हशींपासून हे आपण मिळवतो, पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यावर। हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई। जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे। ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडीकुंडी देते, चहा साखर, पाटी पेन्सिल देते, सगळे देते। त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत। अन मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी। त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो। माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच। त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी। मालतीबाई दांडेकर।